ये बैस. खूप दमले असशील ना? आजोबा हा? मला शेगाव खूप आवडलं. हो ना? परत जाऊ नये असं वाटतं. हो. अगं पण तुझी शाळा. मी फोटोतल्या आजोबांना सांगेन ना, माझ्या टीचरला शाळा शेगावला सुरू करायची सुबुद्धी दे. अरे वा वा वा. आजोबा फोटोतले आजोबा सगळ्यांचे गुरु होते ना? अर्थात. माझ्या टीचर सारखे ते पण लेक्चर द्यायचे. अग महाराज मोजकच बोलायचे. त्यांच्या मुखातून निघालेल्या प्रत्येक शब्दात एक बोध असायचा. नुसती पोपटपंची कामाची नसते. आपल्या मुखातून निघणाऱ्या शब्दात अनुभवाचे बोल हवेत असं ते म्हणायचे. हा? हो. याच संदर्भातली मी तुला ब्रह्मगिरी गोसावींची एक गोष्ट सांगतो. सांगा ना आजोबा. हा. ब्रह्मगिरी गोसावी आणि त्यांचा पट्टशिष्य नर्मदागीर हे दूरच्या प्रवासाला निघाले होते. कृष्णाजी, आज्ञा महाराज. सेवा करायची म्हणतोयस? होय महाराज. तुझ्या मळ्यामध्ये शिवमंदिर आहे. भोलानाथ, कर्पूरगौरी, नीलकंठ, तो देवांचा देव राजराजेश्वर आहे. आम्हाला त्यांच्या सान्निध्यात वास्तव्य करायचं आहे. करू देशील? हे काय विचारणं झालं महाराज? तो तर तुमचा अधिकार आहे. मी स्वतः, कृष्णाजी पाटील, हा तुकाराम कोकाटे, आम्ही सगळे सदैव तुमच्या सेवेस तत्पर असू. आमच्या मळ्यात तुमचं वास्तव्य म्हणजे आमच्या मळ्याला श्री क्षेत्राचं पावित्र्य देणारं ठरेल महाराज. गण गण गणात होते. मंगटलाल, काय भास्कर पाटील? अहो कोणत्या विचारात आहात तुम्ही? माझी सेवा अपुरी पडली तर माझ्यासारखा दुर्भागी माणूस नाही. अहो हे काय बोलताय? होय, खरं तर महाराजांचं वास्तव्य आमच्या घरात, पण आमच्याकडून महाराजांच्या सेवेमध्ये कुठली तरी कुसूर राहिली म्हणून तर त्यांनी कृष्णाजी पाटलांच्या मळ्यामध्ये राहण्याची इच्छा व्यक्त केली नसेल ना? मंगटलाल, महाराजांच्या सर्वात जवळचे तुम्ही ना? हो. मग महाराज जर तुमच्यावर नाराज असते तर महाराजांनी नाराजी तुमच्यापर्यंत थेट व्यक्त केली असती. हो, तेही खरंच आहे. महाराज तर महाराज आहेत, ब्रह्मांड नायक आहेत. एकट्या बंकटलाल अगरवालला त्यांची माया लाभू नये म्हणून कदाचित त्यांनी असं केलं असावं. नाहीतर मग बाकी भक्तगण नाराज होतील ना. असा काहीसा विचार करून महाराज काही दिवस कृष्णाजी पाटलांच्या इथे मुक्कामी गेले असावेत. बरोबर आहे. कसं असतं, एका घरामध्ये 5-7 भावंड असतात. आईची सगळ्या मुलांवर एकसारखीच माया असते, पण जर आईने एका मुलाला जवळ केलं तर बाकीची भावंड रुसतात. तसं काहीसं माझं झालंय. मी महाराजांच्या मायेचा भुकेला आहे आणि म्हणूनच मला कृष्णाजी पाटलांच्या विषयी असूया निर्माण झाली. महाराज, महाराज मला क्षमा करा. माझ्या मनात पुन्हा असा विचार येणार नाही. महाराज मला क्षमा करा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण 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 गणात बोते. महाराज, आपली कोणती सेवा करू म्हणता मी? सेवा? बोल भास्करा, कोणती सेवा करावीशी वाटते तुला? महाराज, आपणासाठी मी जेवण आणू? आमच्यासाठी नको, मग ह्या तुकारामासाठी आण. महाराज, पापाचा धनी होऊ म्हणता मी. तुम्ही जेवण केल्याशिवाय आम्ही कधी जेवण करतो का? भास्कर आणि तुकारामानंतर हा तिसरा कृष्णाजी पाटील आपल्या सेवेत सज्ज आहे महाराज. ओ कृष्णाजी पाटील! महाराज,
आलोच. सेवा करायची इच्छा होती ना, योग जुळून आलाय. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. नर्मदागीर, कसे आहात आपण कृष्णाजी पाटील? महाराजांच्या कृपेने सर्व काही उत्तम चाललेलं आहे. बोला, कसं येणं केलं? ज्या महाराजांच्या कृपेने सर्व काही उत्तम चाललेले आहे, त्याच महाराजांना आज तुझ्याकडे घेऊन आलोय कृष्णाजी. हे ब्रह्मगिरी महाराज महान योगी आहेत, वेद अगदी मुखोद्गत आहेत, प्रत्यक्ष देवानेही यांचा अधिकार मान्य केलाय. बरं बोला, काय सेवा करू यांची मी? आम्ही सारी ब्रह्मवृंद मंडळी रामेश्वरास निघालो आहोत. महाराजांना विश्रांतीची गरज आहे, तेव्हा आपण तुमच्या या मळ्यात आमच्या विश्रांतीची व्यवस्था करावी. शिरापुरीचं भोजन आणि भोजनोपरांत गांजाची व्यवस्था करावी, म्हणजे तुमचा भाग्योदय होईल. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. बरं, आज महाराजांसाठी भाकरीचा नैवेद्य आहे. शिरापुरी उद्या चालेल? हो चालेल. हां, पण गांजा मात्र आजच हवा. रात्री भोजनानंतर महाराज वेद पठण करणार आहेत. आपण यावं. भास्कर, तुकाराम, या ब्रह्मवृंदांची भोजनाची व्यवस्था करा. जी. काम नुसतं का शिरापुरी पाहिजे, गांजा पाहिजे, काय नुसतं म्हणे ब्रह्मगिरी महाराज. भोंदूगिरी नुसती भोंदू. हो 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 भास्कर पाटील, कुठं निघाला एवढ्या लगबगीनं? निघालोय. कृष्णाजी पाटलाने आम्हाला भलत्याच कामाला लावले. काय सांगता? हो, अहो ते ब्रह्मगिरी महाराज ती कृष्णाजी पाटलांच्या माळ्यावर मुक्कामाला आहे, तिथे पाहुणचार करायचा आहे त्यांचा. अहो पाटलांनी पाठवले आम्हाला सरभराई करायला. नाही, मला तुम्ही एक सांगा, आपण आपल्या गजानन महाराजांची सेवा करायची की त्या ब्रह्मगिरीची? अहो पण आपले महाराज पाटलांच्या माळ्यावर आहेत. मग एकाच म्यानात दोन दोन तलवारी कशा काय राहतील? ऐका, कृष्णाजी पाटलांच्या माळ्यावर एकाच तलवारीला धार, ती म्हणजे आपल्या महाराजांच्या वाणीला. बरोबर ना? बरं, आता तुम्ही कुठे निघालात? निघालोय पाटलांच्या माळ्यावर महाराजांच्या दर्शनाला. एक काम करा, तुम्ही आमच्याबरोबर चला. अहो ती ब्रह्मगिरी महाराजांनी त्यांची जी माणसं आहेत ना, त्यांच्यासाठी गांजा आणायचा आहे. चला. बरं चला. भास्कर पाटील, बोला. महाराजांनी आपल्याला ब्रह्मगिरींचा पाहुणचार करायला सांगितला. म्हटल्यावर ब्रह्मगिरी महाराज नक्कीच थोर संत असणार. असू देत हो. ते कितीही थोर असू देत, पण आपल्या महाराजांच्या पेक्षा ते नक्कीच थोर नसतील. हा, ते पण खरं आहे. बरं, आपल्याला महाराजांनी त्यांचा पाहुणचार करायला सांगितलाय ना, हा, मग तो आपल्याला केला पाहिजे. चला. चल. नमस्कार जानकीराम शेठ. नमस्कार. पितांबर, माझा सदरा शिवून झाला का नाही? नाही अजून. अरे कधी शिवणार? आज 4 दिवस झाले कपडा देऊन. देतो जानकीराम शेठ, वेळ नाही लागत त्याला. हा, कसा वेळ मिळेल? सारखा पडलेला असतो त्या गजानन महाराजांच्या पायाशी. जानकीराम शेठ, एकदा आमच्या महाराजांच्या पायावर डोकं ठेवा, मग बघा. झालं. आता त्या महाराजांच्या नादी लागून तुझं शिंपी कामाचं दुकान जवळपास बंद करत आणलंयस. आता मीही नादी लागतो आणि माझ्या सोन्याची पिढी कायमची बंद करावी असंच म्हणतोयस ना? ते सोड, माझा सदरा कधी शिवून देतोयस तेवढं फक्त सांग. महाराजांची सेवा करून वेळ जर शिल्लक राहिला तर शिवेन, नाहीतर नाही. अरे तू नाही शिवून दिलास तर मी कुणाकडे जाऊ? तुम्ही कुठेही जा, वाटल्यास माझ्या दुकानात जे तुमचं कापड आहे ना ते पण घेऊन जा, नाहीतर माझ्या दुकानात उंदरं फार झाली. सदरा शिवायच्या आधी तुमच्या कपड्याला भोकं पाडून ठेवतील. चला हो भास्कर शेठ. हा गजानन महाराज एक दिवस सगळ्या गावाला भिकेला लावणार आहे. स्वतः नागडा आणि सगळ्या गावाला एकदा उघडं केल्याशिवाय राहणार नाही. ब्रह्मगिरी महाराजांना वेद मुखोद्गत आहेत, देवांची ही मान्यता आहे असं म्हणणं आहे त्यांचं. कुणी काय म्हणावं यावर आपलं बंधन नसावं कृष्णाजी. ते पाहुणे आहेत तुमचे, पाहुणचार उत्तम झाला पाहिजे. अतिथी देवो भव. महाराज,
ब्रह्मगिरी महाराज की आत्मा काय असतो याबाबत तुम्हा सर्वांमध्ये अज्ञान पसरलेलं आहे. आत्म्याचा प्रत्येकाने आपापल्या बुद्धीच्या कोतीनुसार स्वतःला सोयीस्कर असा अर्थ लावलेला आहे. पण आत्मा म्हणजे नक्की काय याचा अचूक अर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे. बोला ब्रह्मगिरी महाराज की. गीतेच्या 2ऱ्या अध्यायात ह्याचा अर्थ विशद केलेला आहे. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेद यंचापो न शोषयती मारुता. याचाच अर्थ असा, आत्म्याला शस्त्राने छेदता येत नाही. नैनन दहती पावका. ओ तुम्ही, आत्म्याला शस्त्राने छेदता येत नाही एवढं बरोबर बोललात, पण पुढचं काय? अग्नीने जाळता येत नाही, पाण्याने भिजवता येत नाही आणि वाऱ्याने सुकवता येत नाही. आत्मा अमर आहे. बरोबर ना ब्रह्मगिरी? बंकट, जा जा, त्याला थांबव. आण त्याला इकडे, जा. नाम घेता गजानन, नाम घेता गजानन, झाले जन्माचे सार्थक. शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक. नैनन दहती पावका. या ब्रह्मगिरी या, माझ्या शेजारी बसा. आत्मा अमर आहे सिद्ध करून दाखवा. नुसती पोपटपंची कामाची नाही. नैनन दहती पावका. या या, नका घेऊ नका. मला पेट्या पलंगावाशी नेऊ नका. चला. दया करा. अरे परीक्षा द्यायची वेळ आली कसा पळून जातो का रे? चला. नका महाराज. महाराज क्षमा करा, क्षमा करा महाराज, मला क्षमा करा. नैनन दहती पावका, नैनन दहती पावका. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. तुमचा अधिकार मी ओळखू शकलो नाही. पोट भरण्यासाठी संत झालेला माणूस मी. मला ज्ञान नाही. गीताशास्त्र शिकण्याचा मी नाहक प्रयत्न केला. मला क्षमा करा महाराज, मला क्षमा करा. क्षमा करा महाराज, मला क्षमा करा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. आग विजली. आग. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. ब्रह्मगिरी, अंगाला राख फासून आणि भगवे कपडे घालून साधू संत होता येत नाही. आपण जे ज्ञान मिळवतो त्याची प्रथम प्रचिती घ्यावी लागते आणि मग असं ज्ञान लोकांना द्यावं. नुसती पोपटपंची करू नये.
गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते. तर असं होतं प्रिया, माणसानं नसलेलं ज्ञान पाजळू नये. त्यामुळे लोकांची दिशाभूल होते, खरा धर्म राहतो बाजूला आणि नकळतपणे माणसं अधर्माच्या पाठीमागे लागतात. काय आलं लक्षात? हो. म्हणून महाराजांनी म्हटलंय, फक्त अनुभवाचे बोल बोला. मला तुझ्यापेक्षा जास्त कळतं हे दाखवून देण्यासाठी तोंडाला येईल ते बोलू नका. चला आता आपण नागझरीला जाऊया. पण आजोबा नागझरीला काय आहे? गोमाजी महाराजांची समाधी आहे. हे गोमाजी महाराज कोण? फोटोतले आजोबांचे फ्रेंड? हल्लीच्या भाषेत फ्रेंडच. साध घालता जीवान धाव घेती गजानन प्रगटते भक्तासाठी कोठल्याही रूपातून धुन लागता नामाची धुन लागता नामाची लाभे अपार हे सुख शेगावीचे योगीराज शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक खोटं पांडित्य चव्हाट्यावर येतच. त्यामुळे शब्दछल करून लोकांची दिशाभूल करू नये.